हुजूर, ये तो अपनी ही फौज है। हम खामखा डर गए। समुद्र के किनारे एक नाव तैनात है और उस नाव से ताराबाई अपने साथियों के साथ जा रही है। तो क्या हुजूर, हमें लगता है उन्हें इस औरत की कोई जरूरत नहीं। इसे छोड़कर वो लोग जा रहे हैं, तो क्यों ना हम वहीं पर जाकर हमला करें। गुमराह कर रही है वो कहीं नहीं जाएंगे। हम जानते हैं इन मर्रट्टों को। अपने एक एक साथी के लिए वो अपनी जान की बाजी लगा सकते हैं। वो जरूर यहां आएंगे। पुढे चालत राहूयात। पर असं कुठवर चालत जायचं? मोठं कुणी लढायला असेल तर 50 कोस मजल मारू। असं चालत जाणं म्हणजे अंधारात बाण मारणं आहे। थांबा, पुढे मशाली दिसत आहेत। शत्रूच्या तळाचा ठाव दिसतोय तो। राणी साहेब, आता समशिरे उपसून तुटून पडो। बाद झालं, आता धीर सुटायला लागला आमचा। संताजीराव, संयम हे योद्ध्याचं सर्वात मोलाचं सामर्थ्य असतं। हाती शस्त्र असेल तर ते कधी, कुठे आणि कोणावर चालवावं हे कळणं गरजेचं आहे। हीच कसोटी मोठी असते। सबब, धीर ठेवा। सारं काही सुरळीत आणि मनासारखं होईल। आता प्रदोष काल संपून निश्चित काल सुरू होईल। त्यानंतर 1.5 घटिका मोजावी। तेव्हा वादळ इथे पोहोचलेलं असेल। आपल्याला घाई करायला हवी। अक्का साहेब, कोण कुठल्यातून आवडी त्याच्या शब्दावर आपण विश्वास ठेवला। वादळ सुटलंच नाही तर? धनाजीराव, त्या नावाड्याने जे सांगितलं ते त्याचे अनुभवाचे बोल होते। ते खरे काही खोटे ठरतील हे ईश्वर ठरवेल। मात्र ते खरे ठरले तर हे वादळ मराठी दौलतीला वेगळी दिशा देऊन जाणार आहे। अहो पण राणी साहेब, या निसर्गाच्या भरोश्यावर मोहर जायचं म्हणजे? निसर्गच आजवर मराठ्यांना विजयश्रीचं दान देत आलाय। पन्हाळगडावरून आबासाहेबांनी विशाळगडी दौड मारताना सह्याद्रीच्या रौद्ररूपी पावसाने दिलेली साथ हटवा। उंबरखिंडीत मुठभर मावळ्यांनी कारतलब खानाचा पराभव केला तेव्हाही हाच निसर्ग पाठीराखा होता। त्याची अलवार साथ ऐकता आली पाहिजे फक्त, तेव्हा निश्चित तो साथ देतो। मग आपण पुढे चालत राहूयात। चला। कौन हो तुम? गणेम, तारा! रासे, रासे काय झालं? स्वप्न पडलं का? स्वप्न होतं का दचका? हो, केवढ्यांदा ओरडत उठला। थांबा, मी पाणी देते। नाही, नको, पाणी नको। रासे थांबा। इतक्या रात्री कुठे निघालात तुम्ही? ताराबाई साहेबांचा जीव धोक्यात आहे, आम्हाला काहीतरी करायला हवं।
राजे, पण आपण इकडून काय करणार आहात? राणी साहेब, आम्ही स्वप्नापेक्षा वास्तवावर भरोसा ठेवावा. आणि वास्तव हे आहे की इकडे अजून जुल्फिकाराचा वेढा घट्ट आहे. स्वराज्य प्रांत तर बहुत दूर. अहो, इकडून कोसो दूर जायचं म्हटलं तरी केवढा कालावधी लागतो. आम्हाला फिकीर नाही त्याची. फिकीर नाही? नाही. स्वतःची फिकीर नाही तैशी तारा राणी साहेबांचीही करू नये. लढवय्या आहेत ना त्या, येतील की मग. आणि नाहीच आल्या तर? राणी साहेब, काय बोलत आहात आपण? आता तसंही सांगू का राजे, चुकीचा अर्थ काढू नये, पण रणांगणी योद्ध्यांचं काही खरं नसतं. कधीही काही होऊ शकतं. मग आपणच आपल्या मनाची तयारी करायला हवी की तारा राणी साहेबांचं खरंच उद्या काही बरं वाईट झालं तर. ऐसे अपशब्द बोलू नये राणी साहेब. काही नाही होणार. काही नाही होणार ताराबाई साहेबांना. नाही होणार काही त्यांना. आम्ही जाणतो मृत्यूलाही त्यांच्या जवळपास जाताना हजारदा विचार करावा लागेल. काय पिशात त्याची. तो औरंगजेब आजपर्यंत त्यांचं काही बिघडवू शकला नाही. कोणाची हिंमत त्यांची कुरापत काढेल. आमच्याने जर शक्य झालं असतं ना तर त्या औरंगजेबाला जाऊन आम्हीच आधी सांगितलं असतं की सगळ्यात आधी त्या ताराबाईंना जाऊ दे. जे आमच्या हाती शक्य नाही त्याची कल्पना तरी कशाला. उगीच झोपमोड केली यांनी. चला पुढे जाऊया. इकडे फार वेळ थांबता येणार नाही, पण सावध राहा. चला. सगुणा, कोणाची मोठा वेळ होऊ नका. साऱ्या संकल्पनांवर पाणी फिरेल नाही तर. शांत व्हा गुणाजी. जेवढी सगुणाची काळजी तुम्हाला आहे तेवढी आम्हालाही आहे. तिला काही होऊ देणार नाही आम्ही, हा विश्वास ठेवा. सगुणा यांचा वचपा काढणार आम्ही आज. आबासाहेबांची आळ आहे, त्या मुकरबास ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आमच्या शंभू राजांच्या प्रत्येक गावाचा हिशोब चुकता करणार आम्ही आज. राणी साहेब, आता तरी आम्हासने आज्ञा द्या. सावध समोर आहे. या वाघाच्या तोंडाला रागात लागल्या. आता आम्ही शांत कसं काय बसू? थोडा वेळ वाट पहा संताजीराव. थोडा वेळ. वादळ नाही सुटलं तर तुमच्या संशयीच्या वावटळी घुमू देत. मग नाही अडवणार आम्ही आपल्याला. राणी साहेब, आम्हासने नाही वाटायचे हो निसर्ग तांडव उभा करी म्हणून. पाहिलं गड्यांनो, निसर्ग आपला पाठीराख आहे तो असा. दाखवून द्या या मुघलांना आपल्या सह्याद्रीचा हिसका. लाखांच्या छावणीची मिजाज बाळगणाऱ्यांना सुद्धा कळू द्या, सह्याद्रीच्या कुशीतील फक्त 5-6 बायका सुद्धा पुरून उरतील यांना. बायकांना कमी लेखतो काय औरंग्या? हे बायकांचं शस्त्र आहे. हिकमत असेल तर मुकाबला करून दाखव याच्याशी. चला सुरू करा.
कहीं तूफान के रूप में ताराबाई तो नहीं आ गई? क्या हुजूर, मुझे लगता है कि ताराबाई अब आ गई। वो नहीं आई तो उसे ढूंढना होगा। फिर इस लड़की का क्या करे? कर तो बहुत कुछ सकते हैं, लेकिन फिलहाल इसे खत्म कर देते हैं। जी हुजूर। इसकी गर्दन तो हम उड़ाएंगे। बहुत फड़फड़ाती थी ना वो। अब देखते हैं मौत का सामना कैसे करती है। ताराबाई, धनाजीराव दोर कापा. वय सगुणा. गुणाजी रडू नका. सगुणाला काही होणार नाही. राणी साहेब, राणी साहब, राणी साहब, रडू नको सगुणा. आम्ही आहोत ना इकडे. आम्ही आहोत ना. रडू नको, काही होणार नाही तुला. हं? अक्का साहेब, लय मोलाची कामगिरी पार पडली बघा. गुणाजी, सगुणाला घेऊन जा.
होय राणे साहेब. आम्ही बाकी काम निस्तरून येतो. मुकर्रब खान, मरणासंगत ताकतुंबा करून पळतोस कुठं? आज तुझा जनाजा हितनच उठणार हाय. त्याची गरज नाही भासणार धनाजीराव. पण अक्का साहेब, आज त्यांच्या अंगी 12 हत्तींचं बळ संचारलंय. स्वर्गातून म्हाळोजी बाबा साथ घालतायत. संताजीराव उठा. पंचगंगेच्या पाण्यासंगे वाहून गेलेलं त्यांचं रक्त ते फुकाचं नव्हतं. त्या सांडलेल्या प्रत्येक रक्ताचा हिशोब मांडायचाय तुम्हाला आज. गेले कित्येक दिवस आम्ही आपल्या मनाला लगाम घातले, घुसमट वाढवली आपली. आज ती घुसमट उफाळू देत संताजीराव. छत्रपती शंभूराजांच्या, सरसेनापती म्हाळोजी घोरपडेंच्या आत्म्याला शांती लाभायलाच हवी संताजीराव. जाऊ द्याला न गवतोय अक्का साहेब. जाऊ दे. मरणाहून भयंकर जीवन असणार आहे त्याचं. आणि इकडे काय झालं ते त्या औरंग्यालाही कळायलाच हवं की. आणि साहेब असा घोड्याला टाच मारून जातो आणि त्याला खेचत घेऊन इकडे येतो. त्याच्या मर्तुकीचं सामान वाया जाऊ द्यायचं नाही. मी संताजीराव शांत व्हा. अहो पुरता मेलाय तो. अजून थोडे दिवस आठवून आठवून मरू द्या की संताजीरावांनी काय हालत केली त्याची. चला संताजीराव, वादळ थांबलंय आता. मोरचा पल्ला गाठायचा. अक्का साहेब, सगुणाला बी दवापाणी करावं लागेल. चला. औरंग्या, आज फक्त मिरची ठेचली. पुढच्या वेळेस उखाळत तू असशील.